त्यांचा कोणी फायदा घेऊ नये अशा रीतीनं ट्रम्प स्वतः दक्ष आहेत आणि त्यांचे समर्थक त्यांना ते आवडतं. सर, आपण ट्रम्पबद्दल, इलॉन मस्कबद्दल बोलतोय, पण तुम्ही सुद्धा नुकतेच दुसरं इलेक्शन्स तुमचं जे झालं ते जिंकले, दुसऱ्यांदा खासदार झाले, तर ते दुसऱ्यांदा खासदार होण्याचा अनुभव कसा होता? पहिल्यापेक्षा दुसरं इलेक्शन वेगळं होतं का तुमच्यासाठी? माझा जो मतदारसंघ आहे हा मिशिगन राज्याचा एक मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे. 13 रिप्रेझेंटेटिव्ह मधला एक. मिशिगन या राज्यातला पहिलाच भारतीय वंशाचा असा काँग्रेसमन मी आहे. यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एक मोठं गाव, शहर म्हणजे डिट्रॉईट. तर माझ्या मतदारसंघात जवळजवळ 25% लोक गरिबीच्या रेषेवरती किंवा रेषेच्या खाली आहेत. त्यांना हेल्थचे इश्यूज आहेत, दारिद्र्य आहे, आणि बरेच वेळा त्यांचं पाणी काटलं जातं कारण ते पाण्याचं बिल भरू शकत नाहीत, बँकेचे हप्ते भरत नाहीत म्हणून बँक त्यांच्या घरं काढून घेते. तुम्हाला इथल्यासारखंच वाटत? हो, बघा ना, म्हणजे जसं आपल्याला वाटतं की अमेरिका हा खूप बलाढ्य देश आहे, श्रीमंत देश आहे, पण तिथं सुद्धा 10-15% लोक गरिबीमध्ये आहेत. तर त्यासाठी काही करणं काम मी खूप काही गोष्टी तिथं केल्या. बरेचसे केंद्रातून पैसे आणले, बऱ्याचशा योजना काढल्या माझ्या मतदारसंघामध्ये. अशा बऱ्याचशा गोष्टी मी केल्या माझ्या पहिल्या 2 वर्षामध्ये. त्यामुळं आता लोकांना समजले की मी काय करू शकतो, काय काम करू शकतो. तेव्हा माझ्याकडे फक्त एक बाहेरून आलेला माणूस असं आता ते बघत नाही आहेत. एक म्हणजे चांगला काम करणारा असा समजला जातो. मी बऱ्याच ठिकाणी जातो, लोकांना मतदारसंघामध्ये मी दिसतो, बरेचदा असतो, मी लोकांशी बोलतो, लोकांचे प्रश्न सोडवतो. त्यामुळं माझी दुसरी इलेक्शन जी होती 2024मध्ये ती जास्त सोपी गेली. पहिली इलेक्शन मी 28% जिंकलो होतो, दुसरी इलेक्शन 56% जिंकलो. हो, आणि आता 2च वर्षात म्हणजे 1.5 वर्षात परत एक इलेक्शन येईल 2026मध्ये. तेव्हा परत मला माझे मतदार वॉशिंग्टन DC मध्ये त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवतील अशी माझी आशा आहे. माझा एक प्रश्न असा आहे, सध्या भारताचा आशिया खंडातला एक महत्त्वाचा देश आणि एक महत्त्वाची